मंडळी, करोडपती लोकांचं सगळंच वेगळं असतं. अशाच एका अरुण कदम नामक करोडपतीच्या घरातील एक प्रसंग आपण पाहणार आहोत, जो आपल्या समोर सादर करतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि दस्तूर खुद्द कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग अरुण कदम. रे काय फालतूगिरी चालली तुझी ड्युटी काय आहे? माझा गाऊन वर पकडायचा. मग कधी पकडणार वसरे? मी परलो नाही रे त्याच्यात अडकून. व्यवस्थित पकड. काय फालतूगिरी चालले? हॅलो, राजवर्धन सिंगानिया. कोण? राजवर्धन सिंगानिया. रे वसऱ्या, मी अरुण कदम करोडपती बोलतो. मी पडन ना वसऱ्या. व्यवस्थित गाऊन पकड ना. आवरा वर पकडू नको, थोडं खाली पण. नाही, तुम्हाला नाही. ऍक्च्युली तो माझा गाऊन होल्डर आहे ना, त्याला मी बोललो. काही झालं, मी आहे ना करोडपती असल्यामुळे कायम आहे ना उची गाऊन घालते ना. मी बुटका असल्यामुळे मला उची गाऊन मला त्रास होतो. त्याच्यामुळे असं यो माणूस मी पकडायला ठेवलेला आहे. तर थोडक्यात काय झाला, मी सगळी मासली तुला पोचलेली आहे ना. हा ना, पुढचा मासलीचा जो माल आहे तो तुला मी लगेच पाठवून दाखवतो. म्हणजे थोडक्यात काय, 30 तारखेला तुझी डिलिव्हरी कन्फर्म आहे. गॅरंटी म्हणजे गॅरंटी. अरे महाबलेश्वरची थंडी नि अरुण कदमचा शब्द एकदा पडला. आय एम द करोडपती अरुण कदम. दादू, गुड मॉर्निंग. दादू, काय अजून तुझं चालू आहे? बाजूला राहू दे ना ते बिझनेस अँड ऑल. मला मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करायचं. येस व्हाय नॉट, 100%. तर वासऱ्या, तू एक काम कर, तुला मी नंतर फोन करतो. आज माझी पोरगी आली, मला शॉपिंग करायला जायचं. ठेव. येस बोल. सी, टुडे इज माय बर्थडे. येस, 100%. त्यामुळे मी आज जे सांगणार तेच करायचं. माझं प्लॅन ठरलाय. आधी आपण शॉपिंग करायचं अँड देन विल गो फॉर लंच. काय चाललंय तुझं? अरे आमच्या एन्जॉय मध्ये तू कुठं म्हणजे घुसतोस? हा, तर आपल्याला आज जाम एन्जॉय करायचं आहे. आज मला तुझ्या आईची लय आठवण येते रे. आज ती हवी होती. तुला आठवतंय ऑस्ट्रेलियामध्ये तुला सोडायला मी आणि तुझी आई आलो होतो. तिकडे तुझी आई काय बोलली त्या कांगारूला बघून? अहो, मी जरा या कांगारूवरून पळून येऊ काय? ती वासरीची पळून गेली, परत आली. तो वसारा कांगारू 2 टायमाला आला, पण ती काय परत आईलीच नाही. मी त्याला बोललो, वसाऱ्या थांब, म्हणजे बायको तुझ्यावर पळून गेली, ती हाय कुठं? तर तो घाबरला. आता माझी भाषा त्याला कुठं कळते? तो घाबरून मला बोलतो, पहिला तू काय एवढं टेन्शन घेतो? ती आहे ना, ती ऑस्ट्रेलियामध्ये माझ्या सोबतच आहे and she is happy, she is enjoying her life. You don't worry. काटमानू, ओ काटमानू, डॅडू, ओ करोडपती काटमानू, मना ओळखली? परब्या. काय चाललंय तुझं वसाऱ्या? रे मी ह्याच्या गाण्यामध्ये शिरतो, तू माझ्या गाऊन मध्ये कुठे शिराय? रे खवऱ्या दिवसांनी तो माझा मित्र आईलाय ना, त्याच्याबरोबर मला एन्जॉय करू द्या. अरे परब्या, अरे काय बोलता?
अरे हा तू पण एक माणूस ठेवलास आहे मी हे गाऊन धरे ठेवलंय ना वसऱ्या हा सुरका धरायला तू काय गडी ठेवलास आहेस हो हा गडी नाही हाय मग माझा पोरगा आहे का नाही हा तुझा पोरगा आहे होय तर मग तो दाढी मिशी लावून कशाला आलाय हो लावलेली नाही खरी हाय. आहा खरी आहे? खरी दाढी मिशी आहे का काय नाही बोलतोस आता माझा पोरगा जवान झालेला आहे काय बोलतोस अरे 21 वर्षाचा झालेला आहे काही समजला अरे बघ ही माझी पण पोरगी आता जवान झालेली आहे 18 वर्षाची झाली हा. फक्त तिला दाढी मिशी नाही आली अरे म्हणून तर मी इथं आलेला आहे तुला भेटायला काही समजला यार. नाही रेशिका कशी आहेस तू मला ओळखलंस काय नाही तू लहान होतीस तेव्हा मला तू एकदा बघितलेला हाय आठवतंय काय ऍक्च्युली अंकल तुमचा चेहरा इतका कॉमन आहे ना म्हणजे बघितल्यासारखं पण वाटतं पण नाही बघितल्यासारखं पण वाटत म्हणजे नाहीच बघितलंय तुम्हाला कधी ओळखलंय मी मारिका डॅडू रसिका अरे अरे यो अरे यो माझा जुना मित्र आहे ना तो तुझा काका आहे काकांची असं नाही पण बोलायचं डॅडू मी नाही ओळखलं त्याला असू दे अरण्या असू दे अरे नको बोल तू ओळखलायस ना आता हा जो माझा चेहरा आहे का ना हिला कायम स्वरूपी बघायचा आहे काय समजलास म्हणजे का सांगतो अरे काय अरे लग्नाच्या अगोदर आहे का ना आपण दोघ जण बोटीवर मासे पकडायला जायचो अरे आठवलं पारब्या मग? खोल समुद्रामध्ये आपण जायचो मग? तिकडे जाल टाकायचो हा? 10 दिवस कसं रे 10 तास जाल आपण टाकायचो हा. मासा लागल नाही लागल टेन्शन नसायचं मग? ती भूक लागली का तिकडचीच मच्छी पकडायची त्याला तिखट मीठ लावायचं न त्याला असं भुंजून खायचं हा. म्हणजे एका हाताने भुंजून तिखट मीठ लावलेला तो मासा हा. न दुसऱ्या हातात दारूचा गाला अरे कवरी मजा केली केवरी आपण. केवरी है ना? काय आपण बसायचो नाही मस्त 2-2 पेग लावीत मग आपण उभं का जरा बसलो अरे बस 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 लय टाइम झाला हा. अँगल दिसत नाही बसलो. काय आहे अरण्या तुला माहिती आठवताय हा. 2 पेग लावल्यावर तू मला शब्द दिला होतास काय की परव्या हा अरे तुला जर पोरगा झाला हा. तर मी त्याला माझा जावई करीन काय समजलास तेव्हा मी बोललो डॅडू अरे तुला पोरगी झाली हा. तर मी तिला सुनबाई करीन काय समजलास त्यावर मी बोललो अरण्या हा. तू शब्द मागत घेणार नाहीस ना त्यावर तू काय बोललास महाबलेश्वरीची थंडीने अरुण कदमचे शब्द पडले म्हणजे आहे ना मग आपली दोघांची लग्न झाली मला पोरगा झाला तुला पोरगी झाली मग परत आपण एकदा भेटलेलो हो बरोबर आहे माझा हा पोरगा पाळण्यात आणि तुझी पोरगी खेळण्यात दंग होती आहे ना 2 पेग झाल्यावर काय बोललास काय? माझ्या पोरग्याकडे बघून काय काय जावई बापू अरे या वसाऱ्याकडे बघून मी बोललो जावई बापू. अरे हा अरे तुझ्या हातात माझ्या पोरग्याला तू लंगोट बांधिलास मग आणि तुम्हीच बोललो ना काय जावई बापू असा नुंगू पुंगू राहायचा नाही मी तुम्हाला लंगोट बांधतो आणि तुम्ही लंगोट बांधला आणि मी तुमच्या पोरीला टोपरा घातला का नाही काय समजलं एक्सक्यूज मी व्हॉट अ नॉनसेन्स इज दिस डॅडू डॅडू या माणसाने मला टोपरा घातला म्हणून मी याची सून आणि तुम्ही या मुलाला लंगोट बांधला म्हणून हा तुमचा जाय कुठला लॉजिक आहे डॅडू मला हे पटत नाही खूप इलॉजिकल आहे कसा इंदाजिकल असेल वा ग वा पोरी पालण्यात होतीस ना पालण्यात तेव्हा ह्याच्याकडे बघून कशी खुदू खुदू हसत होती हो काय मुरदत होती आणि काय लाजत होती माहितीये तेव्हा तेव्हा लहानपणी तिला काय आठवतंय काय हा बाल होता ती बाल होती ना हा बाल वसारा स्वतःच्या तोंडावर मुतायचा ना दचकून घाबरून रडायचा. तसल्या बसल्या गोष्टी मला सांगतो मी तुला लहानपणाच्या. नाही, ह्याच्याकडे बघ एकदा नाही ह्याच्याकडे बघ एकदा मी हिचं लग्न तुझ्या पोराशी लावून देईन डॅडू आहे ना सांग मला शिकायचं पुढे मी MBA करणार आहे आणि मी ठरवलंय मला ऑस्ट्रेलियामध्ये सेटल व्हायचं हा मग मी पण येतो ना हिस्टोरियाला एवढं काय त्यात ऑस्ट्रेलिया म्हणाला डॅडू हा ऑस्ट्रेलिया म्हणता येत नाही याला तू काय करणार आहेस तिथे येऊन मी तिकडे येऊन म्हशी धुणार मेल्या तिकडे म्हैशी नसतात तिकडे कोंगोरू असतं का नाही कोंगोरू 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 असतं कोंगोरू नसतं ते कांगारू असं नाव आहे ना ते प्राण्याचं कोंगोरू म्हणतो तुमचा मित्र
वसरे काय चाललंय फालतूगिरी? तुला कांगारूला तू कांगुरू बोलतोस ना, या ऑस्ट्रेलियाला हिस्टोरीला बोलतो वसऱ्या. अजिबात तुमचं लग्न करणार नाही माझ्याबरोबर. चालतो व्हा. अरे बाबा लग्न झालंच पाहिजे असं काय करता? नमस्कार करोडपती अरुण कदम. नमस्कार. अरे नमस्कार गरीब खांडेकर. गरीब खांडेकर नमस्कार. कसे आहात तुम्ही? कशात बस का ओळख झाला आठवते का अरुण कदम? आपण होडीवर बसलो होतो दारू पीत, 2 पेक झाले आणि तुम्हाला बोललास खांड्या मी तुझ्या मुलाला जावई करून घेणार. आठवते का? अरे मग मला पुढे जाऊन मुलगा आला, तू मला बारशाला घरी आणलास, बाळाच्या हातावर 251 रुपये ठेवले आणि बोला काय जावई बापू. आठवते का? हा बघ माझा मुलगा. तुझी मुलगी 18 वर्षाची झाली. चल आता यांचं लग्न लावूया. डॅडू माझा पाळण्यातला अजून एक नवरा. नमस्कार करोडपती कदम. अरे नमस्कार दरिद्री राजपूत. नमस्कार. कसे आहेत? हे बघा कोण आलंय. कोण? तुमचा जावई. हो मग तुम्हाला आठवत नाही का आपले 2 पेक झाले होते, त्याच्यानंतर तुम्ही बोलले माझी मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तुझ्या पोराला जावई करून घेणार म्हणून. हा बघा जावई. अरे काय फालतूगिरी आहे. डॅडू मी आता कोणाकोणाशी लग्न करायचं तूच सांग मला. अरे पण मी का दारू पितो? ना दारू पिऊन का शब्द देतो? नाही नाही हे बघा, दारू पितो म्हणजे मी नशेत तुम्हाला जबानी दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला शब्द दिलेला आहे. म्हणजे नशेत जबानी दिलेली कोर्ट सुद्धा ग्राह्य धरत नाही. तर मी कदम असं काय बोलता बाय? तुम्ही जर शब्द मांग घेतला ना तर ह्या जाग्यात अडकून माराल. काय समजलं? अरे वसरे हा धागा मी काढून टाकले. म्हणजे तुम्हाला शब्द पाळायचा नाही आहे? रे वसाऱ्या जागा लय मोठा होता म्हणून तू धरलास. आवृषी चड्डी कशाला धरतोस? ती येल खाली नको धरू, तू सोर तिला. कवडा पारामानिक आहे पार का यो? परामानिक आहे पण तू शब्द मोडतोस. अरे म्हणजे महाबळेश्वरची थंडी आणि अरुणचा शब्द पडला म्हणजे पडला त्याचा काय? अरे वाचाऱ्या महाबलेश्वरची थंडी कधी पडते कधी नाही पडत, आता सगळाच गोंधळ आहे तिकडे. तर मी तिघांचा पण शब्द मोडतो. मना कुणाशीच लग्न करायचं नाही. माझ्या पोरीला बाहेर गावी मी शिकायला पाठवणार आहे. रसिका पुन्हा चला ऑस्ट्रेलियाला. सुंदर, खूप सुंदर झाला परफॉर्मन्स. जाणून घ्या दर्दी हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई ही फॉल्स प्रॉमिसेस खूपच एंटरटेनिंग होती. फार मजा आली. अरुण दादा फार मस्त, रसिका मस्त, बेरिंग मस्त होतं. मोरेजी फारच सुंदर. आज प्लॅटॉनिकचा वेशच वेगळा आहे, पण या वेगळ्या वेशात सुद्धा शालू सादर झालं त्याच्यामुळे मी खुश झाले. दत्तू मस्त, विराज सुपर्ब. आणि जेव्हा खूप सारी लोक एका परफॉर्मन्समध्ये असतात तेव्हा मला खूप मजा येते. स्टेज आज भरलं होतं त्याची मला खूप मजा आली. मस्त, सुपर्ब. थँक्यू टीम, थँक्यू. मंडळी आता हास्य जत्रेच्या दरबारात येत आहेत विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार आणि विनोदातील प्रकांड पंडित अमात्य समीर चौगुले. आणि आज त्यांची जुगलबंदी आणखी रंगतदार व्हावी यासाठी त्यांच्यासोबत आहे फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे. झालं सगळं उचललं रे सामान आता. स्टूल का ठेवलंय? स्टूल ठेव ना तिकडे. नाही नाही स्टूल लागेल ना. काय? त्या अमात्य आहे ना, अमात्याच्या कॅरेक्टरसाठी स्टूल लागेल. हो अच्छा म्हणजे मी अमात्य म्हणून मी स्टूलावर बसायचं आणि तू हे महाराणी म्हणून समोर बसणार. याला काय अर्थ नाही ना. आता योग्यतेप्रमाणे आहे ना. हो योग्यतेप्रमाणे म्हणजे? राणी अशी मोठी ना, अमात्य छोटा, म्हणून त्याला स्टूल. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. अरे हे सगळं ठीक आहे, पण कपडे वगैरे घातलेले आहेत, सगळा सेट बीट लावलेला आहे, घरातला सोफा वगैरे मागे करून ठेवलेला आहे, कळलं का? पण ते डिरेक्टर कुठे आहेत? प्रोफेशनल डिरेक्टर येणार होते ना. सोसायटीतल्या घराघरातून तालमीचा आवाज येत आहेत. आपल्या अजून तालीम सुद्धा सुरू झालेली नाहीये. उद्या आहे ग परफॉर्मन्स. हा कुठे आहेत? कुठे ते? तेच तर खरं तर येणार होते. अजून कसे नाही आले काय माहिती. वाजतोय फोन, वाजतोय. उचला उचला. मीच वाजवते, मलाच सांग. हॅलो खांडेकर तू? हा बोल खांड्या. काय रे? आमची करतोय आम्ही तालीम. तुला काय करायचं? नीट बोला. तुझी तालीम तू कर.
एक नीट मिनिट बोला तू ना. थांब मुद्दामून करतो नीट बोला ना थांब तुम्ही जरा. असं का वाकड्या चिरता काय रे खांड्या हा माहिती आहे चल गेल्या वर्षी तुझ्या नाटकाला पहिलं प्राइज मिळालं म्हणून असं काही नाहीये यावर्षी सुद्धा तुलाच मिळणार कळलं ना हा जगातली कुठली गोष्ट कायमस्वरूपी नसते हास्य जत्रेचे जजेस सुद्धा सतत बदलत असतात हा म्हणजे काय आता लॉकडाऊन उठवलं आता त्यांची शूटिंग सुरू झाली मग अरे लॉकडाऊन असताना एकदा तर 7 जजेस एकदम आले होते मग असं ठरलं तिकडे बसणाऱ्या दोघांनी तिथे जजच्या खुर्चीवर बसायचं आणि यांनी स्किट करायचं पण नंतर लगेच नाही मला नाही दिली डेट मी चुकून आलो असं म्हणून सगळे निघून गेले हा तू मला नको सांगू यावर्षी मला पण मिळू शकतं हा तू ठेव चाल चॅलेंज आहे तुला ओपन यावर्षी आम्हीच येणार नंबरात खांड्या फोन ठेव काही झालं तर यावर्षी आपणच जिंकायचं ते खांड्याची ना नांगीच ठेचतो मी आता आई शपथ कुठे आहे कुठे प्रोफेशनल डिरेक्टर आहेत कुठे आले 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 अगं बाई अरे या 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 गौरवजी या 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 गौरवजी नमस्कार गौरवजी हे गौरवजी हे माझे मिस्टर आणि मग मी ह्यांची काय बोलतेस तू काय बोलतेस सॉरी हे ऐक ना हे डिरेक्टर आहे हो असा चेहऱ्याचा डिरेक्टर नसतो ग नाही ग हा कसा वाटतो चेहरा बघ त्याचा जू चौपाटीला कानातला मळ साफ करणारे असतात बघ तसा दिसतोय हा सुकलेल्या जांभळाची बी दिसतीये गौरवजी यांना तुम्ही ओळखलं नाही गौरवजी माझी बहीण आहे का बदलापूरची सुमी तिने का तिच्याच लग्नात खोटी मिशी लावून पळून गेली दुसऱ्या बरोबर तो जो दुसऱ्या बरोबर पळून गेली ना ते हे गौरवजी ती जे चार्ली चपलीची मिशी ना यांनीच दिली होती तिला हे नाटकात काम करतात ना त्यांनी पळवून आणली होती अच्छा म्हणजे त्या सुमीने चार्ली चपलीची मिशी लावली तरी कोणी ओळखलं नाही तिला स्कूटरवरनं पळून गेले ना ते अच्छा पण हे करतील नाटक बसवतील हो खूप मोठे दिग्दर्शक आहेत ते 10 वर्ष हे ना एकांकिका स्पर्धांमध्ये सतत बाजी मारत आले आहेत माहितीये का 10 वर्ष इंटर कॉलेज एकांकिका स्पर्धा केल्यात त्या 3 वर्ष सलग है ना 3 वर्ष सलग ना गौरवजी 3 वर्ष सलग सवाई दिग्दर्शक ठरलेत ते सवाई दिग्दर्शक चेहऱ्यावरून पवई दिग्दर्शक वाटत असा चेहरा नसतो का दिग्दर्शकाचा ना तुम्ही असं बोलतो तुम्हाला माहितीये का आता परवाच त्यांना फिल्टर पडायचे हास्य लिकेज असा पुरस्कार मिळाला असेल बाबा एवढं तू म्हणत असशील तर येते एनिवे गौऱ्या हे बघ या वेळेला ना आपल्या ह्या गौव्या नाही इथं मला म्हणायचं का एवढं कसं म्हणणार सर रचा प्रॉब्लेम आहे गौरवजींचा रचा प्रॉब्लेम आहे म्हणायचं आई वडिलांची डेअरिंग आहे गौरव नाव ठेवलंय हा लहानपणी रडण्यात र येत नाही ना एनिवे मला तुम्हाला हेच सांगायचंय सर मला तुम्हाला हेच सांगायचंय या वर्षी आम्हाला ना पहिलं प्राइज मिळवायचं आहे त्या खांडेकरची नांगी ठेचायची मला आई शपथ कुणाची नांगी ठेचण्यासाठी मी नाटक करत नाही पिंट्या पिंट्या नाहीये आय एम समीर चौगुले आय एम नॉट पिंट्या आधी नाव कमव मग मला सांग हा मी काहीही बोलेन वाटेल ते बोलेन खरं बोलताय तुम्ही काहीही बोलताय मग जाऊ मी मला तसं नाही म्हणायचं मी माफी काही बोलेन ए पक्या ए नाग्या ए छगन मी काही बोलेन कळलं मी तुला ए बंड्या मी बोलेन ए लाडू कळलं तुम्ही हे लाडू म्हणू नका कारण ए लाडू म्हणताना फंबल झालं तर वेगळं काहीतरी
त्याच्यात गोंधळ नको माझा. एकदा पिंट्याला कमिट झालो मग पिंट्या, मग दुसरं काही घेऊ नका. मी वाटेल ते बोले. मला 100 गोष्टी आहेत, 100 गोष्टी. मी काय करू या नाटक बसवायचं मला, मी काय करू. वहिनी तुम्ही मला असिस्टंट. हो. बरं ठीक आहे, चला चला आता झालं ना सगळं तुमचं झालं. ऑरा बिरा दाखवा आता, पटकन सुरू करूया आपण. तालीम सुरू करूया रे. वहिनी स्किप ते द्या. स्किप नाही रे, स्क्रिप्ट म्हणतात याला. नका रे, आताही वेळ गेलेली नाही. हाकलंय याला. गप्प बसा ना जरा. बघू दे. कोण लिहिलंय? तुम्ही? मी लिहिलंय. काल रात्री लिहिलंय. आपण बदल करूया ना त्यात, तुम्ही म्हणाल तसं. नाही. अजय वहिनी मला हे सांगायचं होतं, केवढं भारी दिलंय. 1 नंबर. आणि शपथ कसलं भारी दिलं वहिनी. तुम्हाला सांगतो वहिनी, हे शब्द नाही आहेत. मग कारचे वायपर आहेत काय तिकडे? काय शब्द नाहीत मग काय? तुला येतं? मला येतं नाही. तू काहीतरी शब्द नाही म्हणून मी तुला clear जास्त येतं केलं. का तुला? नाही माझ्यासाठी येत नाही. बरं, मी- ठीक आहे. चला आता आपण काय करूया? वाचन करूया. हो. वाचा. एक मिनिट गौरवजी. एक मिनिट गौरवजी. अजून? एक मिनिट इथे एक नमस्कार करते. करणार वहिनी, आपण करणार. आता कुठे? नमस्कार. दारावर गुलाबजाम विकायला येतात तसा आहे का? सॉफ्टवेअर इंजिनियर मी ह्याच्या पाया पडायचं का? नमस्कार करा. गुरु आहेत ते आता तुमचे. नमस्कार करा. नो बडी. नो बडी. मागे पुढे काय सांग? नीट करा. धक्का का मारलास तू? हिने धक्का मारला. धक्का नीट मारला. करा ना. नमस्कार. चल जा जागेवर चल. वहिनी डायलॉग घ्या. उषा, काल होता काल रात्र झाली. अरे पुन्हा पेटवा आयुष्याच्या मशाली. हो क्या बात आहे वहिनी, क्या बात आहे. काय भाई केलं, कसलं भाई केलं वहिनी. उषाची पाच तंतणली. काय सुचलंय तुम्हाला वहिनी, काय सुचलंय? हे गाणं आहे. हे जुनं गाणं आहे. उशक्काला होता काळ्या रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. हे गाणं आहे, कळलं का? ते तिने असं खपवलेलं आहे. नाही हे उषाशी झालेला संवाद नाहीये हा. हे गाणं आहे, कळलं का? हे जुनं गाणं आहे. हे जुनं गाणं हे जुनं गाणं आहे. हे गाणं आहे जुनं. हो. काय माणूस आहे, कसा माणूस आहे. तुम्हाला सांगते, सकाळी कणिक मळता मला या 2 ओळी सुचल्या. मी लिहून घेतल्या. तर बघा जळतायत. हे बघा कसे जळतायत, बघितलं. ठीक आहे, एवढा तुमचा आक्षेप असेल ना माझ्या प्रतिभेवर, तर नाही लिहित मी काही. तू लिही, पण फक्त ढापू नकोस. ठीक आहे बंद. तिला दिली माझ्या लिखाणाला. नाही, मी माझ्या कलेचं थडगं बांधते. नाही करायचं मला काही. मला असं नाही म्हणायचं विशू. मला फक्त जे काय ते खरं खरं. तू का त्यांना अडवलं? टॅलेंट माझं गेलं. अडवायचं नाहीये. जे नाही कुठं का आहे. अडवलं त्यांना? तू टॅलेंट मारतोयस. हे टॅलेंट मारतोस तू. मी नाही. अशी सानकन वाजवून ना 4 दिवस फिरशील, लक्षात ठेव. यू कॅन टॉक टू मी लाईक दिस. नो बडी. अरे नो बडी. वहिनी, तुम्ही अडायचं नाही. तुम्ही महाआनीचा ओल करताय, कळलं? महाआनी अडत नाही. बरोबर आहे, मी कळलं का? कधीच रडणार नाही. तू आमटीचा रोल करतोय. अरे आमटी नाही रे, आमाती. आमटी कुठून आणली रे? आमटीचा रोल असतो काय? आमटी पुढे वाक्य असं असतं काय कधी लिहिलेलं? वाक्य का? चल. पेटवा आयुष्याच्या मशाली. क्यू दिलाय, घ्या वाक्य. शानपणा मला नको सांगू, मला माहिती आहे. पेटवा आयुष्याच्या मशाली. वत्स मजा नाही. वत्से वत्से नाही मजा नाहीये. वत्से नीट बोल. मजा नाही. चल. वत्से. अरे किती देऊ रे व्हेरिएशन? वत्से मध्ये मी किती देऊ व्हेरिएशन? तुला जमत नाही. जमत तुला? तू जमत नाही तर नाही बोल. कळलं ना? मी वत्से बोललो ना, व्यवस्थित बोललो मी. वाक्य का? चल. हा काय? वच्ची. एनर्जी पाहिजे मला. एनर्जी चल. सर थोडी एनर्जी एनर्जी तू लांब जा का? कळलं ना? वच्ची. एनर्जी दे.
एनर्जी वच्ची अजून एनर्जी पाहिजे वच्ची एनर्जी दे एनर्जी पाहिजे एनर्जी दे वच्ची एनर्जी वच्ची देताय एनर्जी देताय एनर्जी देताय एनर्जी दे एनर्जी दे वच्ची एनर्जी थांबो मला वच्ची म्हणायला लावतो वच्ची मला वच्ची म्हणायला लावतो तू नका ना मारू ऐका ना लांब हो. नका ना नका तू लांब हो. मारू नका ना ऐका ना बोल 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 क्षणभंगूर बोल क्षणभंगूर पटकन बोल बोल पटकन बोल नका ना मारू मी मयन हे बोलता बोलता मयन मी बोल बोल उच्चृंखल बोल काय काय बोल उच्चृंखल वा 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 क्या बात है मस्त झाला परफॉर्मन्स विशाखाताई सुपर्ब बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत सई सुसाट परफॉर्मन्स होता. समीर दा सतत चांगलं काम करत राहणं हे महत्त्वाचं असतं, पण ते तितकंच अवघड असतं आणि ते तू प्रत्येक वेळेला करतोस. थँक्यू सो मच. तुला हात जोडून नमस्कार त्यासाठी. आज पण तू तसंच केलंस. गौरवला जी विशेषणं लिहिली होतीस ती भयानक आवडली मला आणि गौऱ्यानं ती खूप स्पोर्टिंगली घेतली, याच्यासाठी त्याचं मनापासून अभिनंदन. विशाखे मस्त सुपर्ब. म्हणजे हे कॉम्बिनेशन ना फार धमाल आहे असं मला वाटतं. अतरंगी आहात तुम्ही तिघेही आणि तुमच्या तिघांचेही वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आणि आज जे काही बघायला मिळालं ते फारच अमेझिंग होतं. फार मजा आली. मस्त. वा 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 सिद्धू हे समीर विशाखा जेव्हा जेव्हा परफॉर्मन्स देतात तेव्हा मला उभं राहावंसं नेहमी. सम्या सई म्हणाली त्याला मी मम म्हणेन. खूप खूप यार लव्ह यू. खूप शुभेच्छा तुला. विशाखे तू तर म्हणजे बॅटिंग करतेच आहेस आणि तुमच्यात आज एक तर्री मिळालेली आहे मिसळीला, ती म्हणजे गौरव मोरे. सॉलिड कॉम्बिनेशन आणि बहारदार. आउटस्टँडिंग. सुपर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सॉरी पण विशाखाताईला विशाखे मीच म्हणते फक्त. त्याने म्हटलं म्हणून. म्हणजे यातून काय मला काय सांगायचंय. तू तुझं नाव शोध. विशाखा अप्रतिम.